प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की सर्वात मोठी आज्ञा कोणती. वचन वाचूया आपण. मत्ती शुभवर्तमान 22 अध्याय 34 वचन. सर्वात मोठ्या आज्ञेविषयी प्रश्न. त्याने सदुकियास कुंठित केले असे ऐकून फरीसी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एकही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टशास्त्र ही अवलंबून आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रभू येशूने इथे सांगितलं आहे 37 वचनामध्ये की तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला सुद्धा आवडतं परमेश्वरावरती पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती करायला आम्हाला प्रत्येकाला आवडतं. ज्यांनी पण ईश्वर विश्वास ठेवला आहे त्या प्रत्येकाला ही आज्ञा फार आवडते. आणि आम्हाला प्रत्येकाला वाटत असतं की मी माझ्या देवावरती अशाच प्रकारे प्रेम करत आहे. हालेलुया. खरंच जर आम्हाला अशा प्रकारे देवावर प्रेम करायचं आहे तर आम्ही खूप आशीर्वादित लोक आहोत. पण आम्हाला वाटत असेल की मला सुवार्ता सांगायला जाता येत नाही आहे. माझ्या जीवनात माझी परिस्थिती अशी नाही आहे की मी सुवार्ता सांगू शकते बाहेर जाऊन. कदाचित आम्ही बायबल घेऊन प्रीच करू शकत नसतो. आम्हाला प्रीच करता येत नसेल बायबल घेऊन, देवाचं वचन गाजवता येत नसेल. मग आम्हाला वाटत असेल की मी कुठेतरी कमी आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या आम्ही करू शकत नाही आहे. कदाचित आम्ही सगळं करत असू. प्रेज द लॉर्ड. पण इथे वचन आम्हाला शिकवतं की पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने आम्हाला प्रीती करायची आहे. कदाचित आम्हाला खूप छान प्रार्थना करता येत असतील. आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला पटकन मिळत असेल. आम्ही एखाद्या आजारासाठी प्रार्थना करत असलो आणि तो आजारी पटकन बरा होत असेल. प्रेज द लॉर्ड. कदाचित कोणासाठी आम्ही कोणाचं दुःख पाहून आम्हाला वाईट वाटत असेल आणि आम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत असू. अशा प्रकारे आमची सेवा असेल. हालेलुया. परंतु प्रभू म्हणतो की प्रभूवरती, परमेश्वरावर आम्हाला पूर्ण अंतःकरणापासून तसंच पूर्ण जीवाने पण प्रेम करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी आणि माझं जीवन हे सगळं प्रभू येशूच्या सेवेसाठी आहे. मी आणि प्रभू आता वेगळे वेगळे नाही. मी आणि प्रभू एकच आहोत. आणि म्हणून जे माझं आहे, जे माझं जीवन आहे, माझं मन, माझी बुद्धी, माझे विचार, माझं सगळं काही, ते सगळं माझ्या परमेश्वराचं आहे. आणि ते सगळं घेऊन मला परमेश्वरावरती प्रीती करायची आहे. परमेश्वरावर प्रेम करायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे की जर आम्ही खरंच परमेश्वरावरती अंतःकरणापासून प्रेम करत असणारे व्यक्ती असलो, आम्ही 40 दिवस फास्टिंग प्रेयर करणारे लोक असलो, न खाता पिता, पाण्याचा घोटही न घेता आम्ही उपवास करत असणारे लोक असलो, पण आम्ही आमच्या जीवनातला, आमच्या कमाईतला, आमच्या कष्टातला जर पैसा परमेश्वराच्या राज्यात देत नसलो दशमांश म्हणून, तर काय या वचनाप्रमाणे आम्ही खरंच परमेश्वरावरती पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती करणारे लोक आहोत का? हालेलुया. मी माझं उदाहरण घेते. जर मी म्हणत असेल की मी माझा देव परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने प्रेम करते, मी माझ्या पूर्ण जीवाने प्रेम करते, प्रभू मला तुम्ही सगळं काही आहात, मला माझ्या जीवनात प्रथम स्थान तुम्ही आहात, मला तुमच्यासाठी जगायचे प्रभू येशू, तुमची सेवा करत जीवन जगायचे. मी जर असं म्हणत असेल आणि मी माझ्या कमाईतला, माझ्या कष्टातला जे काही माझ्याकडे आहे, मला मिळतं त्यातला दशमांश
मी परमेश्वराच्या राज्यात देत नसेल तर काय माझं प्रेम खरं आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारतो का? काय मी दशमांश देणारी व्यक्ती आहे का? मी प्रभूवरती प्रेम तर करत आहे, प्रभू सांगत आहे ते सगळं ऐकत आहे, पण काय फायनान्समध्ये, माझ्या आर्थिक क्षेत्रामध्ये मी प्रभूला महत्त्व देत आहे का? प्रभूला प्रथम स्थान देत आहे का? मलाकी 3:10 सांगतं की तू सगळा दशमांश माझ्या भांडारात आण. प्रभूचं वचन सांगतं काही या वचनाप्रमाणे माझ्या जीवनातला, माझ्या कष्टातला, कमाईतला दशमांश मी परमेश्वराच्या राज्यात देत आहे का? न चुकता, न कुरकुर करता, न कंटाळा करता, न घाबरता काय आम्ही दशमांश देत आहोत का परमेश्वराच्या राज्यामध्ये? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावरती पूर्ण अंतःकरणाने प्रेम करावं, पूर्ण जीवाने प्रेम करावं. आणि अशा प्रकारे प्रेम करणं म्हणजे जे माझं आहे ते माझ्या परमेश्वराचं आहे. कारण देवाच्या लेकरांनो, आमच्या जीवनात जे काय आहे, ज्याला आम्ही आमचं आमचं म्हणतो, ते एक दिवशी आमच्या जीवनातनं नष्ट होणार आहे. ते संपून जाणार आहे. त्याचं अस्तित्व नष्ट होणार आहे. मग आज जर आम्ही परमेश्वरापासून आमचा पैसा, आमचा दशमांश लपून ठेवत असू, तो बाजूला ठेवत असू, परमेश्वराच्या राज्यात आमची द्यायची इच्छा तयारी नसेल, तर तो पैसा पण एक दिवस नष्ट होणार आहे. हालेलुया. पण प्रभू त्याचं प्रेम आमच्यासाठी सर्व काळ सारखं राहणार आहे. हालेलुया. कारण ज्याला आम्ही महत्त्व देत आहोत तो पैसा परमेश्वरापेक्षा मोठा नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला शिकवतो की आमचं जे काय आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. कारण परमेश्वराने त्याचं सगळं काही आमच्यासाठी दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही दशमांश देणारे नाही तर आम्ही दशमांश देणारे बनलो पाहिजे, ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दशमांशाच्या द्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि इच्छितो. त्याची इच्छा आहे की त्याने आम्हाला खूप आशीर्वादित करावं. पण आधी आम्ही त्याच्यावरती पूर्ण अंतःकरणाने, जीवाने आणि पूर्ण मनाने प्रेम करणं आवश्यक आहे. आमच्या जीवनातली कुठलीच गोष्ट परमेश्वरापासून लपून नाही राहिली पाहिजे. हालेलुया. आमचं जे काय आहे ते परमेश्वराचं आहे. ही इच्छा, हे विचार आमच्या मनामध्ये आम्हाला निर्माण करायचे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.